माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांचे पाद्यपूजन, विद्यार्थ्यांना संघर्षातून यशाचा संदेश। गुरुपौर्णिमेनिमित्त श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराजांच्या पवित्र भूमीत प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। चैतन्य अकॅडमीचे संचालक खाडे सर यांनी आपले गुरु माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांचे विधिवत पाद्यपूजन करून कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी डॉक्टर उर्मिला येळगावकर यांचीही उपस्थिती होती। मनोगतात खाडेसर म्हणाले की डॉक्टर येळगावकर यांच्या सहवासातून शिस्त, नेतृत्व, माणुसकी आणि समाजकार्याची प्रेरणा मिळाली। त्यांनी नेहमीच कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मार्गदर्शन केले असं त्यांनी नमूद केलंय। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर येळगावकर यांनी आपल्या संघर्षमय जीवन प्रवासाचा उल्लेख केला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत त्यांनी यश संपादन केले। परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर ध्येय गाठता येते असं त्यांनी सांगितले। तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना आईवडिलांचे कष्ट विसरू नका, गुरूंचा आदर करा आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करा असे आवाहन केले। आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी जनतेच्या विश्वासामुळेच यश मिळाल्याचं सांगितले। डॉक्टर उर्मिला येळगावकर यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणासोबत संस्काराचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचा सन्मान केला। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।